एक मोठी वाटी मेथी निवडून ती 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. हाताने अशी बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर कापूनही घेऊ शकता. त्याचबरोबर त्यासाठी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण घ्यायचं आहे. मिक्सरला ग्राइंड करायचे. अगदी गरगरीत असं वाटून घ्यायचं आहे. वाटल्यानंतर इथे 3 कप किंवा 4 कप गव्हाचं पीठ घ्यायचे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचे तेवढं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचे. त्यामध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची आणि जी आपण मोठी वाटी ही मेथी निवडून घेतलेली होती ती त्याच्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर कोथिंबीर बारीक कट करून टाकायची. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. हळद पावडर, लाल तिखट, धणा पावडर, थोडासा गरम मसालाही तुम्ही टाकायचा आहे. त्याचबरोबर बघा ओवा टाकायचा आहे 1 चमचा. पांढरे तिळही तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहेत. बेसन पीठ इथे 2 ते 3 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पीठ टाकल्याने खूप खुसखुशीत असे हे मेथी थेपले तयार होतात आणि एवढे रुचकर आणि चविष्ट बनतात. आता थोडंसं लागतनुसार पाणी टाकायचे. पाणी टाकून आपल्याला एक घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडं लागतनुसार पाणी टाकायचं आहे आणि गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा बनवून घेतल्यानंतर एक 2-5 मिनटं ठेवायचे झाकण ठेवून आणि नंतर लगेच करायला घ्यायचे आहेत. 2-5 मिनटं ठेवल्यानंतर पीठ चांगलं भिजल्यानंतर आपल्याला लगेच गोळा बनवून लाटायला घ्यायचा आहे. तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता. असे हे मेथी थेपले एवढे चविष्ट आणि रुचकर होतात. तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत, अगदी नॉर्मलसुद्धा तसे सॉससोबत खाऊ शकता आणि टिफिनलाही लहान मुलांना जर दिलं तर बघा लहान मुलं लगेच टिफिन फिनिश करून येतील. आता मेथी हिवाळ्यामध्ये मेथी भरपूर प्रमाणात येते. असं पालेभाज्या आपण वेगवेगळ्या प्रकारे जर बनवून खाल्ल्या तर मुलांना भरपूर सारी जीवनसत्व असे मिळतात आणि लहान मुलांनाच काय तर आपल्यालासुद्धा भरपूर जीवनसत्व मिळतं. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या अशा ह्या थंडीच्या दिवसामध्ये आपण खाल्ल्या पाहिजे. एवढं पौष्टिक आणि उबदार नाश्ता तयार होतो. त्याचबरोबर तवा तापायला ठेवायचा. तव्यावर बघा तुम्ही तूप किंवा साजूक तूप किंवा तेल फिरवून त्यावर आपल्याला हा मेथी थेपला छान असा खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. एवढा चविष्ट आणि रुचकर होतो. तुम्ही अगदी प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता. 2 ते 3 दिवस सहज राहतो, खराब होत नाही किंवा कडक वगैरे होत नाही. तर एवढं असं चविष्ट बनतो. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. असं सोनेरी रंगावर छान भाजून घ्यायचं आहे खरपूस. तर बघा झालं आहे ना छान. आणि असं सॉससोबत, चटणीसोबत, दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता. एवढे लुसलुशीत असे हे मेथी थेपले तयार होतात. रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.